ये ना रे बकऱ्या, हे धान जमा करू लागणार. उभार मानला ना सफा धानाची नुकसान होईल ना. थांब बाबू एक मिनिट. का उभं आहे धान धुवून जमा करायचे काम मला नको सांगत जाऊ. बैगन हो भाड्या, तुला पोरी बरं बोलायला बरोबर टाइम भेटते ना. कोणता पोरी बरं बोलतायस रे तू? दिवसभर पोरी बरं बोलत राहते. नाही बाबू, तुझ्यासोबतच बोलत आहो. कोणत्याच पोरीवर नाही बोलत. आई मजाक नाही करत आहे का? नाही बाई नाही, हा खोटा सांगते. 10 दिवसातून 10 पोरी बरं बोलते. 10 पोरी बरं हा का सांगते भाड्या? खोटारडा. नाही बाबू, आपण उद्या बोलू. ठीक आहे. बाय 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 बाय. हॅलो. अरे जनाची नाही तर मनाची तरी लाच ठेवलास का रे? का झाला व म्हणजे रातचे 12 वाजले ना. का करतेस रे तू? का कुठे हिंडत आहेस रे? का करतेस रात्री बाहेर? थोडीशी तरी लाचसरण ठेव ना. तो बाप माझ्या मागं बोंबलते. मी येते पायऱ्यावर बसून तुझी वाट पाहता हो. आता येईल का घडी येईल म्हणून. बरे निसंग धंदे उचललास ना तू तर. ये आता चांगला ताला लावून ठेवतो गेटले. रातभर बाहेरच येतो न व करते. बाई इकडे बरं. पाया या लग्नाचा विषय असेल तर आताच सोडून दे, कारण की फायनल इयर झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. शेतकरी आहे ना पोरगा. गोरी गोरी गौरी मांडवा खाली गलगले गोजीरा गौरी गताजिरी. कुठे गेली होतीस व आई? रेशराम काकूच्या घरी गेलो होतो रे. का म्हणलं मग? काय म्हणणार आहे? तुझा पोरगा बिगाचोट राहते म्हणे, घरी काम धंदा नाही करे म्हणे. तुझी पोरगी रिकामीच राहते. तुझ्या पोरीचा नंबर देऊन दे म्हणलं माझ्या पोराला. का म्हणू मामी? बोलत राहतील म्हणलं दोघही जण दिवसभर. मी नाही का व मडूबाई आमच्या पिवशाच्या बायकोसाठी नाही का पहिलेच डोरला घेऊन ठेवलो आहो. मग नाही का कसा सोनं महाग होते म्हणून नाही का आपली पावत राहते. बाई घेवाची ना नाही राहे. हो, ह्या भाड्याला पोरगी भेटलीच आहे. लोक पाहूया का ते तुझ्या पोराच्या लग्नाचे स्वप्न. काऊन बाई, का झाला? काही नाही रे, कसा का ताप आल्यासारखा लागत आहे. मा असा बारीक बारीक ताप आहे का? कान डोकसाई मोठ्यानं धरलं नाही माझा. बऱ्या जीव लागते का आता. दवाखान्यात जाऊन का? नाही रे नाही, माझ्या सानं नाही चालणार. पण मा तेवढ्या दूर नाही येऊ दवाखान्यात. चल ना वा, डॉक्टर एक इलेक्शन देईल ना, गोळ्या देईल. अरे नाही रे बकऱ्या. निंबू पाणी तरी बनवून देऊ का? नाही रे, फक्त नाही का मा त्या बाल्याच्या दुकानामध्ये जा आणि नाही का माझं नाव सांगेन नाही का उदारी एक खरान आणि नाही का एक गुलाबूची डब्बी आणते जा. हॅलो बाबू. हो ठीक आहे. बँकेत बाबू आहे का? कोण व कोण बाबू आहे? मोबाईल मध्ये असाच बाबू करत आहो मी. बैगन माझ्या मोबाईलचं नाव बाबू आहे. तुला का वाटला? तुझे चाळे नखरे मला दिसतच आहेत. अरे बापू भुसण्या, मास्तरीन पाहिजे ताई लप घरात लप. शाळेतही नाही गेला. अगं बुडगे तुझला तू मेलीस म्हणून मी 8 दिवसात सुट्टे काढलो शाळेतून. क्या बोला तूने? तू मेलीस म्हणून मी 8 दिवसात सुट्टे काढलो शाळेतून. हा बोला ना सारे बाई. माझी मा त्या दिवशीच त्या गल्लीमध्ये मला दिसली होते दुकानामध्ये का सामान घ्यायला आली होती. आजकालच्या पोरी लई सर म्हणाय लागत घेऊ परतेत. नाहीतरी हेच सांगासाठी फोन केलता का मला? जाऊ द्या, पोरं दुसऱ्याची पोर घेऊ, आम्हाला का करायचं आहे. ठीक आहे, ठेवतो फोन. बैगन हुसन तेरा बाई पिंके इकडे येते बस. बोल ना का नाही बस बोल का. तुला एक गोष्ट विचारू? पाय आता मी तुझ्या मैत्रिणी सारखीच आहे बाई. मी का म्हणता पिंके, तुझा कोणी मित्र आहे का? म्हणजे असा म्हणजे तुझा कोणा प्रेम आहे का? मला सांग, मी तुझ्या बापाला सांगतो. नाही पागल झालीस का तू?
तू फक्त मला सांग, तू काही काळजी नको करू, मी तुझ्या बापाला समजवतो. हो आई, माझ्या क्लासमधला सो. अगे लहानाचा मोठे केलून रक्ताचा पाणी करून तुले पोचलोन कालेजामध्ये पाठवलं, हेच धंदे करायला पाठवलं का गे तुला? मोठ्या नाकाने सांगत आहे म्हणून हेच धंदे करायला तुला पाठवलं का आम्ही कालेजामध्ये? उद्यापासून घराच्या बाहेर नाही निघायचा. जेवढी तुला सूट दिला तेवढी तू बिघडत चाललीस. चल हो घरात तिकडं. सो तब्येत बरी नाही लागत आहे. पोरीला फोन केलो, 4-5 दिवस झाले पोरीला फोन केलो मा, एक पोरगी नाही आली पाहायला. का करतेस बापू? कोणाचा पोरगा होस रे? बाजारात जाशील तर 20 रुपयाच्या मासरे आणशील रे बापू. जर ताप राहिल्यावर खावसा लागते मा. नाही आल्या रे बापू. 4 पोरी आहेत मला, 4-5 दिवस झाले फोन केलो, एक काही पोरगी नाही आली. हिस्सा घेवायला येतील, देतो त्याला डेंगना. हिस्सा घेवायला येऊ दे फक्त. माझ्या मायची कशी आहे तब्येत, काय आहे जाऊन पाहतो. नाही मरो का वाचो. माझा बुडगा राहिला असता तर मला आधार राहिला असता, पण माझ्या पहिलं माझा बुडगाच गेला रे. अरे बापू, बिल भरायला गेलतास का मा तू? जाशील तर माझा बिल नेचो मा, त्या कोणाडामध्ये ठेवला आहे. नाही का तसं ढिलावल्यासारखा जीव लागते. तो पोरगाही राहून तसाच आहे, का करतेस? पोरी राहून तसाच आहे. ऐकत जा रे बापू माझे काम. का झाला व? काहीच नाही झाला सपा. माझ्या मांग नवऱ्याची दंडार आहे, का सांगू आता तुला. मग नाही तर का वर राग नाहीये का माणसाला? सासूला जाऊ देलू आज सकाळी, चांगली कुठलू दारीचा. मोहल्ल्यातल्या बाया म्हणतील ना नवऱ्याला मारलं म्हणून, तरी चालेल, मस्त मारलो. दारू उतरल्यावर फक्त त्याला आठवला नाही पाहिजे माझ्या बायकोनं मारलं म्हणून. मग का असं जीव इटून ना किटून जाते व बाई. पेऊन येतं तर साजरा झोपावा नाही का पसरावा त्या बाजावर जाऊन. माझ्या संग डेंग डेंग लावते, माझ्या माहेची काढते. एवढे सोन्यासारखे पोरं आहेत व बाई. ते आता पिंकी लग्न येवाची झाली, का म्हणतील लोक? हिचा बाप बेवडा आहे म्हणतील. मागतील का माझ्या पोरीला? पेव येतात ना घरी बाजार मांडतात. नाही तुम्ही काहीच म्हणा, मला रागच आली. सासूला तिकडे जाऊ दिलं, आवडाव पाहिलं ना, मस्त खुनलं व नवऱ्याला. ते तरी माझी सासू पोराला म्हणावा आपला पोरगा बेवडा, आणि ते मला म्हणते तूच तशी आहेस म्हणते. मी कन त्याला दारूवत म्हणतो. माझा नवरा म्हणे दुसरी बायको करतो म्हणे. मी म्हणलो ते गांडीवरची चड्डी तुझी सरकली आहे ते वऱ्या कर म्हणलो पहिले. ते चड्डी नाही सरकवना पण वऱ्या ना, तर दुसरीकडनं बायको भेटते आता. मी सो म्हणून एवढी साजरी बायको भेटलो त्याला बेवड्याला, नाही तर कोटी त्याला बायको भेटली असती का? सांगते मोठा नाकाचा. माझ्या त्या रोजी मला माझा नवरा म्हणा पिऊन आला दारू ना, सोरचिट्टी देतो म्हणा तुला. मी म्हणलो देऊन तर पाय म्हणलो. मी म्हणलो तू रस्त्यावर पळून राहतेस म्हणलो, नाल्या नुल्यामध्ये मी तुला उचलून जाऊन आणतो म्हणलो. दुसरी बायको तुला आणल का म्हणलो. तर उगा राहिला. मग आमचा आहे पिंकीचा बाप नाही का व दारू पेते ना, उमसाडच बोलते व मलाही मस्त राग येते. मग नाही पण पिंकीचा बाप आमचा दारू पेते ना, कसा कोणत्या लोकाला नाही बोलो, वाटल्यास तर बायकोला नाही का 2 शिवा देते, मारझोड करते मला. पण मोहल्ल्यात तर एक तरी माणूस म्हणावा आमच्या पिंकीच्या बापाला का हा माणूस बदमाश आहे म्हणून. राहो आमच्या पिंकीचा बाप नाही का दारू बघते, पण मला नाही का खरेगिरी आणते. माझी बायको रोवाले जाते म्हणते ना, माझ्यासाठी खरा घेऊन आणते. व पण नाही पेला का नाही का आमचा पिंकीचा बाप देव माणूस आहे. अन पेला बाई तर त्याच्यासारखा राक्षस मग कोणीच नाही व बाई. नाही तशी घेणी घेते माझी, नाही तशी घेणी घेते. पिऊन वाया गेला फक्त, पण पेरेम माझ्यावर उमसच करते. त्याला घरामध्ये मी दिसलो नाही का. पिंकीला विचारते, पिंके कोटी गेलीये तुझी माय, कोटी गेलीये माय म्हणते. जेवण नाही ना खाऊन नाही आलो मा. आज जाधव बाईला थोडसा तेल तिखट मीठ लावायला लागते. या ताई या, आज लवकर आल्या? हो लवकरच आलो. का करते? बसा थोडा वेळ, बसा. नुसते कामच करत राहता. का करते बाई, माझ्या नशिबात कामच करणे लिहिलं आहे. तर काम करून लवकर मला घरी जावं लागते. बसा थोडा वेळ, काय काम तर रोजच राहतात. हो राहते. त्या रायपुरे बाईच्या येथे गेलो होतो. त्या रायपुरे बाई मला म्हणा जाधव बाई मस्त चिकट आहे म्हणा. बाप्पा अशी म्हणे का? हो घुटभर चाय नाही पाहिजे म्हण मा. मी म्हणलो तशी नसे म्हणलो, जाधव बाई चहा बिया पाचते म्हणलो मला. बसा.
अजून काय काय बोलत होती ताई? अगं थांब, चहा पिऊ दे सांगतो. मी म्हणलो जाधवबाई तशी चिकट नाही म्हणलो, मला नाश्ताही देते म्हणलो. द्या ताई ना. पाहिजे मोठी साजरी माझी मालकी नाही तरी का बोलते गे ते रायपुरीन बाई. ते रायपुरीन बाई मला म्हणा तिच्याकडे एक बाई नाही टिका म्हणा जादवीन बाईकडे. मी म्हणलो एक नंबरची फर्स्ट नाही का म्हणते, लक्ष हो. नको द्या तुम्ही तिच्याकडे. अरे तुम्ही पण माझ्या इथून सुटून जायला पाहिजे म्हणून ती तशी खोटं खोटं बोलत आहे. मी का काम सोडतो तुमच्याकडून, मला खावा पिवायला द्या, मी मग मस्त टन्नक काम करतो हो. तुमच्या घरी. तांदूर येचू माझी कंबर लागून गेली. ये बापा नसाची तलप आली आता. अगे माझा नस इसरला आहे. अरे बापू नाव्या, त्या सहाऱ्या बाईच्या इथून नस जाऊन आणजा जा माझा देते चांगली आहे रे बाई. नाही आई म्हणलं तुझ्या मालिका नसेल नाही घेता का अशी म्हणलं ना आई तिनं. बाप रे, एवढसा हातभर नस नाही देऊ शकली का रे त्या? नाहीतरी बाया मस्तच फर्स्ट आहेत एक नंबरच्या. नस देवाला तरी कंजूसपणा करतात माये. माझ्याकडून खरे मागायला येते रात दिवसा तर पैसे चिल्लर नाही आहेत म्हणून पाठवलो तिच्याकडे नस मागायला. माझ्याकडे पैसे राहिले असते तर कहाला पाठवलो असतो. या जोगे आता सहारीने माझ्या घरी मला नस मागायला आणि खरे मागायला आणि ते म्हणजे वाटीभर साखर नाही. तुला गेट मधूनच बाहेर हाकलीन तर माझाही नाव कांती नाही. मग मला परी म्हणते ना रोवण्याच्या रोजा भेटतील तर मला सांगजो. मला सांगजो. नाही सांगू इले आता रोवण्याच्या रोजा भेटतील ना, एकटी धरतो थैला ना जातो रोवाले, पण इले नाही सांगू. इला रोवता नाहीये बरोबर तर हिची रोवण्याची पात मी माझ्या पाताजवळ धरतो. आणि हा एवढसा नसासाठी माझ्या संग हे केलं पाय तिनं वाकडेपणा. बोलीन घ्या आता तिच्या बरं मी. साऱ्या सकार पासूनचा हा पोरगा गेला आहे तर अजून वरी घरामध्ये त्याचा पाय नशे. शाळेची वेळ होऊन गेली तरी हा बकरा कोटी गेला का? मग माय बोलली म्हणते. खेळावा का खेळाचा बारी खेळावाई. पण एवढा ना एवढ्या याला चांगला खून तर त्या संघाचे पोरगे का कांता अभ्यास करते घरी, शाळेची तयारी करून बसून आहे ना हा बकरा. येऊ दे याचा चांगला तुळवतो, माझ्या हातातला बांगडा फुटत वरी मारतो याला. चल बरे बाई, हा याचा नाही का पोतास लावून बरं. चल बरं. बापू आमचा पप्या दिसला का रे? नाही, कुठे गेला होता? अरे कोटी गेला का काय झालं का मालच नाही माहित. शाळेची वेळ होऊन गेली, आला नाही अजूनपर्यंत घरी. खुंतो त्याला पक्का. हे पप्याची माई बदमास्त आहे बाई. पोरगा बारगा खेळायला जायला नाही तर का? ए बापू पांडे आमचा पप्या दिसला का? नाही बे पप्या घरी नको जाऊ, तुझी मला मस्त घुमते. सारा मोहनला हुडकलू मा पण हा बकऱ्या नाही दिसला. कोटी गेला ना कोटी नाही का? तो आला. बुडके 10 रुपये देव. तुम्हाला लाजा शर्मा लागते का नाही लागत रे? मी का रोजी रोटीवर जातो का कोटी जातो? बुडगा माणूस कोटी कामाला जाते. तुझी माय तरी माझ्या मांग सकाळपासून जे डेंग डेंग लावलं नाही कोर 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 करते माझ्या मांग. मला फुकट पोचता का रे तुम्ही? माझ्या सोसायटीचे तांदूळ गहू विकता. मी म्हणतो का एक शब्द नाही बोलू तुम्हाला. माझ्या महिन्याचे पैसे ते तुझ्या मायकडेच देतो मी. मला पैशालेच दवता मला असं नाही का यायच्या पाय माझा असा जीव इटून गेला. तोय तुझा बाप दारू तू येते तुझ्या मायच्या माग डेंग 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 लावते. माझ्याही माग बोंबलते, दारूला पैसे मागते. हे बकऱ्या, तू त्या बुडगीला तुझी माय दवते ना, तू दवतेस का रे? पैशाले सुकानं खाऊ देणार त्या बुडगीला. अरे तर माझ्याकडे पैसे नाही आहेत ना, धर माझा गोटा पाय. एक तरी पैसे निघतात का माझ्या गोट्यातून? नसाची डब्बी आहे फक्त. कोटचे पैसे आहेत ना माझ्याकडे. देणे या पिंकीच्या माय 2-3 खांडे. नाही आहे वा कांताबाई माझ्याकडे खरा. बैगन कधी खरा मागला का नाही सायस म्हणतेस गे. मला शिकवतेस तर तुझ्याकडे खरा नाही आहे. उठल्या खाटावर खरा घेवा देतेस पांटेल्यामध्ये. मला माहित नाही आहे. आव नाही आहे व राहिला असतं तर कायले तुले खोटी बोललू असतू. ये जो आता पाय कांताबाई उवा 2 माझ्या म्हणून सांगतो तुला. अव नाही गेलो मी घेवाले खरा का माझ्या घरामध्ये सासू बिसू राही नाही का? कुठल्या पाटाला खरं घेवायला जाऊ का? मलाही बोलाची करतेस तर. नाही काही नाही. ये जो म्हणला आता उवा पाय म्हणजे मला उवा पाय तर तुझ्या. बाप रे 2 उवा पायतेस तर मारदेशी 2 गोष्टी मला बोलतायस खऱ्यासाठी. नको पाव घे उवा आजपासून, पण मला 2 गोष्टी नको बोलू अशा. आगे तर नको देऊ ना. ये जोगे साले माझ्या घराकड 2-3 खांदी दे म्हणून.
आहे